साईनामाचा झेंडा रोविला, साईचा गजर साईनामाचा झेंडा रोविला, गोदातटी साई भक्तांची दाटी डाव मांडिला, गोदातटी साई भक्तांची दाटी डाव मांडिला. साईराम 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 जय साई. शिर्डीची वारी, शिर्डीची वारी, शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. साईनाथाचे आम्ही वारकरी, साईनाथाचे आम्ही वारकरी, साईनाथाचे आम्ही वारकरी, साईनाथाचे आम्ही वारकरी. भगवी पताका खांद्यावरी, भगवी पताका खांद्यावरी, अब्दागिरी हाती धरून, हा अब्दागिरी हाती धरून, हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. साईच्या धुनीत मोहमाया जाळू, साईच्या धुनीत मोहमाया जाळू, साईच्या धुनीत मोहमाया जाळू, साईच्या धुनीत मोहमाया जाळू. साईनाथ माझा लय मायाळू, साईनाथ माझा लय मायाळू. कितीतरी भक्त गेले तरुण, हा कितीतरी भक्त गेले तरुण, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. महती थोर साईनामाची, महती थोर साईनामाची, महती थोर साईनामाची, महती थोर साईनामाची. लागली या गोडी साई भजनाची, लागली गोडी साई भजनाची. गातो या गुरुला स्मरून, हो बाबाचा बर्थडे, भावाचा बर्थडे, बापाचा बर्थडे, भावाचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू अमिताभ बच्चन. हे नको रे. लाभावे लाभावे दीर्घायू, लाभावे दीर्घायू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
ए बंड्याला केक भरवा हो, साईबाईला बोलवा हो. बंड्याला केक भरवा हो, अरे साईबाईला बोलवा हो. बंड्याला केक भरवा हो, साईबाईला बोलवा हो. बंड्याला केक भरवा हो. लाभावे दीर्घायू, लाभावे दीर्घायू. अरे बंड्याचे हॅपी बर्थडे टू यू. अरे बंड्याचे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. जय श्री हनुमान, जय श्री हनुमान झालाय तो. ओम साईराम मित्रांनो, सालाबादप्रमाणे ही आपली पदयात्रा जशी पूर्ण रीतीने संपन्न होते, त्याच्या मागचे खरे शिलेदार हे आपल्या समोर आता उभे आहेत. ही पदयात्रा सुरू करण्यापासून अंतिम टप्प्यापर्यंत जे कष्ट लागतात आहे किंवा जी मेहनत आहे ना, ते हे जे तुम्ही 6 जण बघत आहात ना, तेच खरे शिलेदार आहेत. आपण आता त्यांचे प्रत्येकाचं मनोगत घेऊया की त्यांना ह्या पदयात्रेबद्दल काय वाटतं. तर आपण त्यांच्याशी प्रत्येक एकेकाकडनं आपण ते बोलून घेऊ, त्यांच्या मनात काय आहे किंवा पदयात्रा म्हणजे नेमकं काय. साईदादा, ओम साईराम. साईराम. साईनाथ चौळी. आमच्या मंडळाला आज 22वं वर्ष पूर्ण झालेलं आहे. या 22 वर्षात आम्हाला बाबांनी भरपूर काही चांगले अनुभव दिलेले आहेत. अनुभव हे घ्यायचे असतात. मी बोलून तुम्हाला जास्ती काही सांगू शकत नाही, पण आम्ही सगळे हेच सांगतो की ज्यांना शिर्डीला यायचं असेल त्यांनी जरूर आमच्याबरोबर यावे. आम्ही उत्सुक आहोत सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. साईराम. ओम साईराम. ही आमचं मंडळ आहे. सगळेजण आपापले इंट्रोडक्शन देतील आणि आपण मग ब्लॉक. हो, आपल्या मंडळाचे प्रमोद भाई. हे आमचे सगळे मित्रमंडळ शिर्डीला चालायला खूप एकदम छान वाटते. और ऐसा इच्छा होती है कि जल्दी से जल्दी वापस अगला साल आए, जिससे बाबा के दर्शन हो. अच्छा, ओम साईराम. ये जल्दी से जल्दी इच्छा तो हर साई पदयात्रे की होती है. जब अपनी पदयात्रा संपन्न होती है तो ऐसा लगता है कि अगला साल कब आएगा. हम लोग बोलते हैं ना, आतुरता गणपतीची. तशीच आम्हा सगळ्या साई पदयात्रांना असे आतुरता असते की बाबा पुढच्या वर्षीची पदयात्रा कधी येणार. आणि तेच आम्ही मंडळाच्या कार्यकारी कमिटीला विचारत असतो, बाबा आता पुढची तारीख कधी आहे आपली. तर हा एक सुखद असा अनुभव आहे मित्रांनो. तर आता आपले रविदादा आपल्याला आपलं त्यांचं मनोगत सांगतील. नमस्कार, माझं नाव रवी पाटील, मंडळाचा सल्लागार. वयाच्या 25-26 वर्षापासून चालू केलेली पदयात्रा आहे. आज 22 वर्ष झाली. जो 25-26 वर्षामध्ये जोश होता तोच अजून पण जोश आहे आणि याच्यापुढे पण तोच जोश राहणार आहे. तरी माझे सहकारी आहेत, ते सगळे सांभाळून घेतात. साईबाई आहे, प्रमोद आहे, विचंबर, विशाल, जत्रा, बाकी पण आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हे चाललेलं आहे आणि याच्यापुढे सुद्धा चालू करून व्यवस्थित घेऊन जाऊ, एवढीच सांगू शकतो. ओके, ही साई चरणी इच्छा आपण व्यक्त करू शकतो. ओम साईराम. आता मंडळाचे एकदम धडाडीचे कार्यकर्ते आणि मुळात ह्या व्यक्तीचं असं एक वैशिष्ट्य आहे, कितीही काही जरी शरीराला त्रास जरी झाला तरी हा माणूस धीर सोडत नाही. जी जिद्द आणि चिकाटी ह्या माणसाकडे आहे ना, त्याचं या मंडळामध्ये तोड नाही. मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, आपले विश्वंभर त्रिपाठी आपला पदयात्रेचा 2रा दिवस होता आणि त्या माणसाला म्हणजे तो शारीरिक आजारपणाने म्हणजे लूज मोशन होऊन त्रस्त झाला होता, पण तरी पण त्यांनी जिद्द सोडली नाही. आणि हे त्यांचं 22वं वर्ष आहे. सलग 22 वर्ष नॉनस्टॉप हा व्यक्तिमत्व चालतोय. हे म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान. हे बघा, हे आमचे 5 फुटाचे आहेत. हे आमचे 5 फुटाचे आहेत, पण खरंच खूप 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 छान. बोलो. साईराम मित्रमंडल विशंबर त्रिपाठी. और ये जो हम लोग 22 साल से स्टार्ट किए हैं, बहुत अच्छा है. और सब लोग हमारे दोस्त लोग सब लोग आते हैं, अच्छा मज़ा है और ऐसे ही चलने का है. 22 साल 25 साल तक कंप्लीट करना है हमको. जय साईराम. अच्छा, ओम साईराम. आपले विशालदा. ओम साईराम. मी विशाल सालियन. बोलायला जमत नाही. हिंदी कैसा भी चलेगा, कोई प्रॉब्लेम नहीं. ओम साईराम. ओम साईराम. ज्याला 7 दिवस कसे संपले तेच कळत नाही. हो, तुमचं म्हणजे असं वाटतं अजून दिवस पाहिजे होते.
3 हात पाय तोडून टाकले आहे मी सांगतोय. अच्छा, ते थोडे भाऊक झालेले आहेत आपले विशाल दादा, पण खरंच हा असा अप्रतिम असा सोहळा असतो आमचा. आता आपले जसराज भाऊ जस्सी. नमस्कार, मी जस्साद प्रियंकर आणि मी याच पदाधिकारी सर्वात छोटा म्हणजे पदाधिकारी वयाच्या 17 वर्षापासून मी चालत आलो आहे. मी अनुभवापेक्षा मी एक सांगेन, या चायनामध्ये तुम्हाला 2 लाईफ टीचिंग भेटतील. एक तर पीपल्स मॅनेजमेंट म्हणजे लोकांवर कसं राहणं, कसं वागणं, ही तुमच्या लाईफमध्ये एक तुम्हाला टीचिंग भेटेल. ती तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये असेल किंवा जागतिक जीवनात असेल. सेकंड म्हणजे ॲडजस्टमेंट, लाईफमध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट करायचे असतात, ते कॉर्पोरेट लाईफमध्ये असेल किंवा जागतिक जीवनात असेल. हे तुम्हाला 2-3 टीचिंग्स जे एवढे इम्पॉर्टंट भेटतील आणि हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कराल आणि तेच तुम्हाला पुढे नेईल. ओम साई. अजून एक सांगण्याची गोष्ट, हे माझे मित्र 22 वर्षापूर्वी जेव्हा मला भेटलेले तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतो. फक्त तोंडातून एक शब्द निघाला की आपण मंडळ 25 वर्ष जायचं. सगळ्यांच्या तोंडून एकच गोष्ट निघते, नाही 25 वर्षात आपल्याला चालायचंच आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे की फक्त एका बोलण्यावर सगळ्यांनी एकच फोकस करून सगळे एफर्ट घेऊन त्या दिशेने चालले. ही खरंच कौतुकास्पद गोष्टी अशी आहे. तर पुन्हा तुमचं एकदा आम्हा सगळ्या साई पदयात्रेकडनं तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तुम्ही जी प्रकारे उत्तम प्रकारची सोय आम्हाला देताय पदयात्रेसाठी, ती खरंच मोलाची आहे. आम्हा भक्तावर बाबांचा हात, भेदभाव टाकूया पुरून चलार, भेदभाव टाकूया पुरून हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या जोडी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई